आलेला आहे। मराठा तरुणांनी विजय वडेट्टीवार यांना घेराव घातलेला आहे आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। मराठा आरक्षणासंदर्भातली या संदर्भातलं निवेदन या मराठा तरुणांकडून त्यांना देण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी विजय वडेट्टीवार यांना घेराव घातलेला होता। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। विजय वडेट्टीवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला आणि मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली जावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली। नाना पटोले यांना सुद्धा या संदर्भातली विचारणा मराठा तरुणांकडून केली जाते। मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करण्याची मागणी मराठा तरुणांकडून मराठा बांधवांकडून नेत्यांना केली जाते। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की मराठा समाजाकडून आणि मराठा नेत्यांकडून ठिकठिकाणी नेत्यांचे ताफे अडवत त्यांना घेराव घालत मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका त्यांनी आपली स्पष्ट करावी या संदर्भातलं निवेदन जे आहे ते दिलं जात आहे आणि तसंच आज नाशिकमध्ये सुद्धा घडलेलं आहे। त्याच्यामुळे हे इथल्या इथेच आपल्याला गोंधळताना आपल्याला मांडवतो नुसतं फोटो काढत नाही काय नुसतं पुढं पुढं जातो। त्या लोकांची इकडे वेगळी परिस्थिती मंत्रिमंडळात असं होते का पहिलं महाराष्ट्र आपल्याला मोबाईल मागणी एवढी विरोधी पक्षनेते स्पष्ट भूमिका मांडावी कारण ते राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत। आमचा आवाज म्हणजे विरोध विरोधी पक्षाने या ठिकाणी स्पष्ट सांगावं की 50%च्या आतली भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यावी। त्याला आमचं समर्थन आहे। साहेबांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही। फक्त आमची भूमिका काय लोकसभेचा आमचा असंतोष तुम्ही पाहिला जनादर दिलाय 30 खासदार आपल्याला निवडून दिले 48 पैकी विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही तर थांबवलं। तुमची भूमिका सांगा ना तुम्ही काँग्रेसची नको साहेब तुम्ही काँग्रेसची भूमिका आम्ही तुमच्याकडे म्हणू आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे। यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं पाहिजे आम्हाला मला ऐक रे यार माझं काय म्हणणं आहे पक्ष मी काँग्रेसचा प्रमुख या नात्यानं मराठा आरक्षण असेल नंतर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण